EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EMPSC कट्टा या YouTube चॅनल वरती मी सोमनाथ घावटे आज तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, थिअरी प्रोग्राम आपण चालू केलेला YouTube वरती इंग्लिश साठी। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे काय तर आपण व्होकॅबची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामधले 3 लेक्चर ऑलरेडी पडलेले आहेत। दुसरा मुद्दा म्हणजे आपण ग्रामर रिलेटेड जे टॉपिक आहेत, ज्या ग्रामर मधील महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं, त्यासाठी आपण ग्रामर मधील काही टॉपिक्स मित्रांनो चालू केलेले आहेत। आणि तिसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण संभाव्य सिरीज चालू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ॲज इट इज जसा आयोगाचा पेपर असतो त्या दृष्टिकोनातून 30 क्वेश्चनची तुम्हाला मित्रांनो संभाव्य टेस्ट तुम्हाला मिळणार आहे। युट्यूबच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे। त्याच्याकरिता मग पहिला जो मुद्दा आहे तर लास्ट लेक्चर जर आपण बघितलं तर ग्रामर मधील काही एक टॉपिक आपण बघितला होता, ज्याचं नाव होतं ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब। त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला वाक्यातलं ऑब्जेक्ट कळलं। मित्रांनो, सेंटेन्स म्हणलं की इंग्लिश मध्ये सब्जेक्ट आला, वर्ब आलं, ऑब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, ॲडव्हर्बियल्स असतात। या सर्व गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं असतं इफ यू वॉन्ट टू गेट मॅक्सिमम मार्क इन ग्रामर। ग्रामर मधील तुम्हाला जर जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला ग्रामर मधील या काही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं असतं। ग्रामर वरती जर कमांड मिळवायची असेल तर हे कॉम्पोनंट्स आपल्याला कळणं स्ट्रक्चरच्या माध्यमातून अत्यंत इम्पॉर्टंट आहे। आणि म्हणून करिता या सर्व गोष्टीची उत्तरं तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहेत। आगामी कंबाईन बी एक्झाम असू द्या किंवा कंबाईनची सी एक्झाम असू द्या, दोन्ही एक्झामसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून तुम्ही ते घ्याल ही मी आशा करतो। आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय तर प्रत्येक ज्यावेळेस आपण सिरीज मध्ये करतोय त्यावेळेस फर्स्ट लेक्चरच्या माध्यमातून शेवटपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर मित्रांनो 100% तुम्हाला क्वेश्चन पेपर आगामी एक्झाम मध्ये सोपी झाल्याशिवाय राहणार नाही। आता पहिला मुद्दा बघा, आज जो टॉपिक घेऊन आलो त्याचं नाव आहे कॉम्प्लिमेंट। आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर ज्याला विधानपूरक असं म्हटलं जातं किंवा विधीपूरक असं म्हटलं जातं। कॉम्प्लिमेंट दोन आहेत, एक आहे COMPLEMENT, हे कॉम्प्लिमेंट म्हणजे टू सपोर्ट, ज्याचा अर्थ असतो पूरक किंवा विधानाचा अर्थ पूर्ण करणारे शब्द किंवा वाक्य शब्द समूह। आणि दुसरा जो मुद्दा आहे तो COMPLIMENT, ते कॉम्प्लिमेंटचा अर्थ असतो टू रिगार्ड, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपले काही कॉम्प्लिमेंट देणे म्हणजे सदिच्छा व्यक्त करणे। आज हे जे कॉम्प्लिमेंट आहे त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा मित्रांनो टू सपोर्ट। त्याचा अर्थ काय घ्यायचा टू सपोर्ट। टू सपोर्ट म्हणजे काय, अर्थपूर्ण करणारा शब्द म्हणजे कोण आहे, कॉम्प्लिमेंट आहे। आता जाऊया प्रत्यक्ष टॉपिककडे। काय कॉम्प्लिमेंट बघा, कॉम्प्लिमेंट इज अ वर्ड। कॉम्प्लिमेंट हा एक काय असेल, वर्ड असेल, ज्याला आपण शब्द असं म्हणतो। कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एक फ्रेज असेल किंवा एक क्लॉज, ज्याला आपण काय म्हणतो, उपवाक्य असं म्हणतो। मग लक्षात ठेवा, कॉम्प्लिमेंट अर्थपूर्ण करणारा एक शब्द असेल किंवा एक शब्दसमूह असेल किंवा एक वाक्य उपवाक्य असेल। दॅट इज नेसेसरी टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ गिव्हन एक्सप्रेशन, आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ते गरजेचं असतं। कॉम्प्लिमेंट कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ अ प्रेडिकेट। प्रेडिकेट म्हणजे काय तर विधेय। प्रेडिकेट म्हणजे काय, विधेय। विधेय म्हणजे काय तर क्रियापदाला, वर्बलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रेडिकेट म्हणतात। जसं उद्देश विभाग आणि विधेय विभाग असतो मराठीमध्ये। उद्देश विभाग म्हणजे कोण असतो, कर्ता असतो, आणि विधेय विभाग म्हणजे कोण असतं, क्रियापद असतं। त्याच पद्धतीनं उद्देश विभागामध्ये याला आपण सब्जेक्ट पार्ट म्हणतो, आणि इकडं जो असतो वर्ब पार्ट ज्याला आपण प्रेडिकेट पार्ट म्हणतो त्याला विधेय म्हणतो। म्हणजे वाक्यातला विधेय विभाग पूर्ण करण्यासाठी, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गरजेचा शब्द तो म्हणजे मित्रांनो कॉम्प्लिमेंट आहे। आता थोडं पुढे जाऊयात बघा, कॉम्प्लिमेंट म्हणून कोण येणार आहे, कॉम्प्लिमेंट म्हणून वर्ड म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणून एक शब्द येणार। एक शब्द सुद्धा कोणाचं काम करेल, कॉम्प्लिमेंटचं काम करेल। एक फ्रेज म्हणजे काय, एक शब्दसमूह वाक्याहून सुद्धा कोणाचं काम करेल, कॉम्प्लिमेंटचं काम करेल। आणि एक क्लॉज उपवाक्य हे सुद्धा कोणाचं काम करेल तर कॉम्प्लिमेंटचं काम करेल। आता बघा इथं वर्ड म्हणून येत असताना वर्ड कोण असू शकतं तर पार्ट्स ऑफ स्पीच आहे। पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये मित्रांनो 8 वर्ड आहेत। लक्षात ठेवा, स्ट्रक्चरच्या माध्यमातून लिटरल मिनिंग आणि स्ट्रक्चरल मिनिंग याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो वर्डच्या माध्यमामध्ये, कारण एक वर्ड दुसऱ्या वर्डचा किंवा दुसऱ्या पार्ट्स ऑफ स्पीचचं फंक्शन करत असतो। आणि ज्यावेळेस असं फंक्शन करतो त्यावेळेस आपल्याला वाक्यामधील बरोबर शब्दांचे फंक्शन आपल्याला माहित असणं गरजेचं असतं, कारण प्रश्न त्याच्यावर येतात, ॲप्लाइड बेसवरती प्रश्न येतात। मग आता लक्षात ठेवा, पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याकडे 8 आहेत। नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन आहे। हेच वर्ड, यातले 5 वर्ड अत्यंत महत्वाचे आहेत। त्यातला पहिला वर्ड म्हणजे नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे। हे जे शब्द आहेत ओके, या शब्दामध्ये हे स्ट्रक्चरमध्ये भाग घेत असतात, हे स्ट्रक्चरमध्ये भाग घेतात। प्रोनाउन सोडलं तर बाकीचे 4 वर्ड
स्ट्रक्चरच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे आहेत. आणि मग लक्षात ठेवा, आता पहिला सब्जेक्ट म्हणून कोण येणार आहे, तर सब्जेक्ट म्हणून जसं नाउन प्रोनाउन येतं तसं कॉम्प्लिमेंट म्हणून जर वर्ड आला तर तो नाउन असू शकतो, कॉम्प्लिमेंट म्हणून जर वर्ड आला तर तो प्रोनाउन सुद्धा असू शकतो, कॉम्प्लिमेंट म्हणून जर वर्ड आला तर तो जेरंड सुद्धा असू शकतो, आणि कॉम्प्लिमेंट म्हणून जर वर्ड आला तर तो ऍडजेक्टिव्ह सुद्धा असू शकतो. लक्षात ठेवा, नाउन प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह हे आपले पार्ट्स ऑफ स्पीच मधलेच वर्ड आहेत. तिसरा जो वर्ड आहे तो म्हणजे जेरंड. जेरंड सुद्धा कोणाप्रमाणे काम करतो, तर नाउन प्रमाणे काम करतो. जेरंड म्हणजे काय असतं, तर ज्याला आपण आयएनजी फॉर्म म्हणतो. ज्यावेळेस वर्बचा आयएनजी फॉर्म वाक्यामध्ये सब्जेक्टचं ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंटचं काम करतो तेव्हा त्याला जेरंड म्हणतात किंवा त्याला वर्बल नाउन असं म्हटलं जातं. ओके, हा एक या ठिकाणी मुद्दा आहे. म्हणून सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून जर वर्ड आला तर तो एकतर नाउन असेल किंवा प्रोनाउन असेल किंवा ऍडजेक्टिव्ह असेल किंवा जेरंड असेल. या पद्धतीनं वर्ड म्हणून कॉम्प्लिमेंट काम करू शकतं. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे फ्रेज. फ्रेज म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, जवळजवळ जसा वर्ड फंक्शन करतो त्याच समान फ्रेज सुद्धा फंक्शन करते आणि क्लॉज सुद्धा फंक्शन करतो. जिथं वर्ड येईल तिथं फ्रेज येऊ शकते किंवा तिथं क्लॉज येऊ शकते. म्हणजे याचा अर्थ कॉम्प्लिमेंट म्हणून वर्ड आला तर तो नाउन असेल, कॉम्प्लिमेंट म्हणून फ्रेज आली तर ती नाउन फ्रेज असू शकते, आणि कॉम्प्लिमेंट म्हणून जर क्लॉज आला तर तो 100% नाउन क्लॉज असतो. मित्रांनो, स्ट्रक्चरच्या माध्यमातून वर्ड फ्रेज क्लॉज ही जर कन्सेप्ट मला व्यवस्थित माहित झाली, वाक्यातले सब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऍडवर्ब म्हणून येणारे वर्ड जर तुमच्या लक्षात आले तर त्याच ठिकाणी वर्ड फ्रेज आणि क्लॉज या तिन्हीवरचे प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला मदत होत असते, हेल्प होत असते. याच्याकरिता स्ट्रक्चर मधील या 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यातल्या पहिल्या 2 कन्सेप्ट ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपलं क्लिअर झालेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, आज आपण कॉम्प्लिमेंट क्लिअर करतोय. चला, वर्ड आला तर नाउन प्रोनाउन जेरंड किंवा ऍडजेक्टिव्ह येणार आहे. जर फ्रेज आलेली आहे तर ती फ्रेज कुठली असू शकते, नाउन फ्रेज असू शकते. आणखी कोण, ऍडजेक्टिव्ह वर्ड आहे, ऍडजेक्टिव्ह फ्रेज असू शकते. प्रिपोशनल फ्रेज सुद्धा वाक्यात कॉम्प्लिमेंटचं काम करते, आणि इन्फिनिटिव्ह फ्रेज सुद्धा वाक्यात कोणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. आता पुढचा आहे क्लॉज. क्लॉज जर वाक्यामध्ये आला तर तो कॉम्प्लिमेंट म्हणून जर क्लॉज आला तर तो 100% कुठला असतो मित्रांनो, नाउन क्लॉज असतो. क्लॉज ओळखा असा जरी प्रश्न आला तरी वाक्यामध्ये क्लॉज 3 प्रकारचे, एक तर नाउन क्लॉज आहे, उपवाक्य ज्याला आपण सब क्लॉज म्हणतो, एक तर तो नाउन क्लॉज असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो किंवा ऍडवर्ब क्लॉज असतो. मग एक मुद्दा लक्षात ठेवा, ज्यावेळेस वाक्यामध्ये क्लॉज येईल त्यावेळेस तो एकतर नाउन क्लॉज असू शकतो किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू शकतो किंवा ऍडवर्ब क्लॉज असू शकतो. मग हेच वाक्य कशावर डिपेंड आहे, ह्या सब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऍडवर्ब वरती डिपेंड आहे, वेगळं काहीही नाही. ज्यावेळेस तुम्हाला हे 5 कॉम्पोनंट व्यवस्थितरित्या कळतील, माझी तुम्हाला विनंती आहे की हे 5 कॉम्पोनंट्स तुम्ही व्यवस्थित करून घ्या, आणि मग बघा ग्रामरमध्ये तुम्हाला 100% स्पीड आल्याशिवाय राहत नाही. या गोष्टी समजणं गरजेचं आहे. पुढे जाऊयात बघा. पुढचा क्लॉज आला तर तो नाउन क्लॉज असेल. आता थोडंसं पुढे जाऊया बघा. प्रिया लुक्स हॅपी. प्रिया हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, लुक्स हे वाक्याचा वर्ब आहे, आणि इकडे काय, हॅपी आहे. हॅपी हा शब्द हा जर प्रिया बघितलं तर प्रिया वाक्यातला नाउन आहे, जे प्रॉपर नाउन आहे. लुक्स हे वाक्यातलं काय आहे, वर्ब आहे. पण प्रिया इथं काय दिसते, हॅपी दिसते. म्हणजे याचा अर्थ हॅपी हा शब्द काय मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह आहे. हॅपी हा शब्द काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मग स्ट्रक्चरच्या माध्यमातून हे फॉर्मनी झाले ते, ओके, त्यांचं पार्ट ऑफ स्पीच हे नाउन आहे, हे वर्ब आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु स्ट्रक्चरच्या माध्यमातून जर बघितलं तर हा वाक्यातला सब्जेक्ट झाला, हे वाक्यातला ऍज इट इज वर्ब झालं, आणि हे वाक्यातलं झालं मित्रांनो कॉम्प्लिमेंट. काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं. जर आपण बघितलं प्रिया लुक्स, काय अर्थ समजतो का आपल्याला, नाही समजत. याच्याकरिता इथं कुठला तरी असा वर्ड घेणं गरजेचं आहे जो वाक्यामध्ये काय करेल, अर्थ पूर्ण करण्यासाठी हेल्प करेल. म्हणून हॅपी या ऍडजेक्टिव्हनं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे, वर्बला कंप्लीट केलेला आहे. म्हणून वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथं हॅपी घ्यावं लागलं, आणि हॅपी हा शब्दानं वाक्यात कुणाचं काम केलं, तर वाक्यात कॉम्प्लिमेंटचं काम केलं. मग लक्षात ठेवा, स्ट्रक्चरच्या माध्यमातून या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. इथला हॅपी हा शब्द कॉम्प्लिमेंट आहे. पुढचा आहे रोज स्मेल्स हॅपी, रोज स्मेल्स स्वीट. आता रोज हा वाक्यातला सब्जेक्ट आहे, तो फॉर्मनी नाउन आहे. स्मेल्स हे ऍक्च्युअली वर्ब आहे, पण स्वीट सुद्धा इथं कोण आहे मित्रांनो, फॉर्मनी. ते पार्ट ऑफ स्पीच कुठला आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. परंतु इथं कोणाचं काम करतं, तर इथं ते मित्रांनो कॉम्प्लिमेंटचं फंक्शन करतं. पुढचं आहे मनोज बिकेम अ सोल्जर.
याच्यामध्ये मनोज हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, बिकेम वर्ब आहे, पण अ सोल्जर ही एनपी आहे. एनपी म्हणजे काय तर नाउन फ्रेज आहे आणि नाउन फ्रेज काय करते, तो बनला काय बनला समजतं का नाही, इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे आणि याच्याकरिता इथं कुठला तरी वर्ड फ्रेज आणि क्लॉज घेणं गरजेचं आहे की जो काय करेल वाक्याचा अर्थ पूर्ण करेल. म्हणून इथं अ सोल्जर ही नाउन फ्रेज कोणाचं काम करते तर कॉम्प्लिमेंटचं काम करते. कोणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. आणि म्हणून हा मुद्दा क्लिअर करून घ्या. इथं हॅप्पी असेल, स्वीट असेल किंवा अ सोल्जर असेल, हे जे वर्ड आणि फ्रेज आहेत ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम करतात. म्हणून ते काय आहेत, कॉम्प्लिमेंट आहेत. आणखी आता कॉम्प्लिमेंट आणून बघितलेलं नाही, फक्त उदाहरणाच्या माध्यमातून आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, द प्लेयर्स मेड कपिल कॅप्टन. प्लेयर्स म्हणजे काय, द प्लेयर्स ही एनपी आहे, वाक्यात कुणाचं काम करते तर सब्जेक्टचं काम करते. हे वर्ब आहे. कपिल कुणाला, प्लेयरनी कुणाला मेड केलंय, कपिलला, बरोबर. ऑब्जेक्ट आहे, पण काय बनवलं, कॅप्टन. आता कॅप्टन कोण आहे, कपिल आहे. हा कॅप्टन हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतो, कपिल बद्दल माहिती सांगतो. म्हणून हे ऑब्जेक्टचा अर्थ पूर्ण करतं, कारण मेड या वर्बला ऑब्जेक्ट बरोबर कॉम्प्लिमेंटची सुद्धा गरज आहे. वाक्याचा अर्थ अपूर्ण राहतोय आणि म्हणून इथं कॅप्टन हा शब्द ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो. म्हणून हा झाला मित्रांनो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हा काय झाला, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आणखी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय पाहिलेलं नाही आपण, उदाहरणाच्या माध्यमातून थोडंसं पुढे जाऊयात आपण. बघा, वन ऑफ हिज बॅड हॅबिट्स इज स्मोकिंग. आता इथं इज हे वर्ब आहे, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. वन ऑफ नुसार इथं काय आलेलं आहे, सिंग्युलर वर्ब आलेला आहे. पण स्मोकिंग जर बघितलं तर फॉर्म हे जेरंड आहे. काय आहे, जेरंड आहे. पण जेरंड वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, म्हणून जेरंड वाक्यात कुणाचं काम केलं तर कॉम्प्लिमेंटचं काम केलं. पुढचा मुद्दा, लाईफ इज. लाईफ वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. व्हॉट वी मेक इट. जीवन कसं आहे, आपण जसं बनवाल तसं आपली लाईफ पुढे बनत असते. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या या पद्धतीनं इथं डब्ल्यूएच वर्ड आला, सब्जेक्ट आला, वर्ब आला, म्हणजे याचा अर्थ हा क्लॉज आहे. आणि हा मित्रांनो कुठला असतो तर नाउन क्लॉज असतो. आणि हा नाउन क्लॉज कुणाचं काम करतो तर नाउन क्लॉज वाक्यामध्ये सब्जेक्टचं नाही तर कॉम्प्लिमेंटचं काम करतोय. कुणाचं काम करतो, कॉम्प्लिमेंटचं काम करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा इथं क्लॉज आलेला आहे, नाउन क्लॉज. पुढचा मुद्दा आहे, माय गोल इज. माझं गोल काय आहे, टू स्प्रेड काय, हॅपीनेस. इथं लक्षात ठेवा, टू स्प्रेड हॅपीनेस. यामध्ये जर बघितलं तर हे काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. आणि या इन्फिनिटिव्हनी कुणाचं काम केलं मित्रांनो, वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचं काम केलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून कॉम्प्लिमेंट म्हणून वर्ड येईल, फ्रेज येईल किंवा क्लॉज येईल. वर्ड आला तर तो नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा जरंड असेल. फ्रेज आली तर ती नाउन फ्रेज असते आणि क्लॉज आला तर तो नाउन क्लॉज असतो. आता मुद्दा ऐका, सम इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स रिक्वायर अ वर्ड to make the sentence complete. Such verbs are called incomplete predication. आता some intransitive verbs. intransitive verb म्हणजे काय तर काही अकर्मक क्रियापदे असतात. काय असतात, अकर्मक क्रियापदे असतात. आणि ही जी अकर्मक क्रियापदे आहेत, ही अकर्मक क्रियापदे जर वाक्यामध्ये आली तर ती काय करतात मित्रांनो, त्यांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणाची तरी गरज असते. आणि ज्यावेळेस याची गरज असते म्हणून त्या वर्बला काय म्हणतात, इनकम्प्लीट प्रेडिकेशन असं म्हणत असतात. अपूर्ण विधेय क्रियापद. याला काय म्हणायचं, अपूर्ण विधेय क्रियापद म्हणतो. अपूर्ण विधेय क्रियापदे. आणि ही जी अपूर्ण विधेय क्रियापदे आहेत त्यांना पूर्ण करायचं असेल, पूर्ण विधेय क्रियापद करायचं असेल तर काहीतरी शब्दाची, शब्दसमूहाची किंवा वाक्याची आपल्याला गरज असते त्यांच्या पुढं, आणि तेव्हा ती वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. ओके, मग अकर्मक क्रियापदामध्ये दोन पॉइंट आहेत, वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन आणि वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. म्हणून म्हटलंय सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स रिक्वायर, गरज असते अ वर्ड शब्दाची, टू मेक द सेन्स कंप्लीट. सच वर्ब्स आर कॉल्ड वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. वाक्याचा सेन्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या वर्डची किंवा फ्रेजची किंवा क्लॉजची गरज असते, म्हणून त्यांना म्हणायचं वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. मग आता बघूयात खाली, द अर्थ इज. द अर्थ वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. पृथ्वी काय आहे, द अर्थ इज राऊंड. द अर्थ इज राऊंड. राऊंड ह्या शब्दानं काय केलं, वाक्याचा अर्थ पूर्ण केला, म्हणून ते काय झालं, कॉम्प्लिमेंट झालं. म्हणजे ही जे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि हे इंट्रान्झिटिव्ह वर्बला अर्थ पूर्ण करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी एखाद्या वर्डची किंवा फ्रेजची गरज असते. आणि ती गरज पूर्ण झाल्यानंतर मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी या राऊंड या वर्डनी काय केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. म्हणून हा झाला मित्रांनो कॉम्प्लिमेंट. हनी टेस्ट.
हनी हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, टेस्ट हे वर्ब आहे. आता हनीची टेस्ट काय असते, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, नाही होत. हनी टेस्ट बरोबर काय, स्वीट. स्वीट हे ऍडजेक्टिव्ह वर्ड कुठला तरी घ्यावा लागला आणि त्या वर्डमुळे मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी या वर्डनी सपोर्ट केलेला आहे. आणि जो सपोर्ट करतो तो मित्रांनो कॉम्प्लिमेंट असतो. काय असतो, कॉम्प्लिमेंट असतो. आता थोडं आणखी पुढे जाऊयात. सम ट्रान्झिटिव्ह वर्ब्स रिक्वायर बिसाइड्स अँड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर त्यांना कर्माची गरज असते. ऑब्जेक्ट अ कॉम्प्लिमेंट टू कम्प्लीट दिअर प्रेडिकेशन. काही ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय, तर सकर्मक. अकर्मक क्रियापदाला जशी गरज असते तशी ट्रान्झिटिव्ह वर्बला कोणाची गरज असते, बरोबर, ऑब्जेक्टची गरज असते किंवा कॉम्प्लिमेंटची पण गरज पडते टू कम्प्लीट दिअर प्रेडिकेशन. विधान पूर्ण करण्यासाठी त्यांना काय गरज असते, कुठल्या तरी शब्दाची किंवा शब्दसमूहाची गरज असते. जसं ट्रान्झिटिव्ह वर्बला आवश्यकता असते तसे इंट्रान्झिटिव्ह वर्बला सुद्धा आवश्यकता असते. म्हणून याच्याकरिता इथं दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात, वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन आणि इनकम्प्लीट प्रेडिकेशन. ज्याच्यामध्ये इंट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्बला सुद्धा अर्थ पूर्ण करण्यासाठी एखाद्या शब्दाची शब्दसमूहाची गरज असते, तसं ट्रान्झिटिव्ह वर्बला सुद्धा अर्थ पूर्ण करण्यासाठी केव्हा केव्हा एखाद्या शब्दाची किंवा शब्दसमूहाची गरज असते. म्हणून त्यांना इनकम्प्लीट म्हणतो. मग आता इथं पहा, हिज पॅरेंट्स नेम्ड हिम. आता त्याच्या वडिलांनी, आई वडिलांनी काय केलं, नेम, त्याला नाव दिलेलं आहे, वर्ब आलं, हिम, कुणाला, त्याला. हे ऑब्जेक्ट आहे, पण काय नाव दिले का, इथं नाही दिलेलं. इथं सुद्धा या ऑब्जेक्टला अर्थ पूर्ण करण्यासाठी इथं काहीतरी घ्यावं लागतं. मग इथं आपण म्हणू शकतो काय नाव दिलं, तर गणेश नाव दिलं, राम नाव दिलं, या गोष्टी आहेत. आणि म्हणून इथं गणेश या शब्दाने कोणाचं काम केलं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम केलं. कारण हा शब्द गणेश कोणासाठी आलेला आहे, हिमसाठी आलेला आहे. कोणासाठी आलेला आहे, हिमसाठी आलेला आहे. म्हणून हा झाला ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्टला सुद्धा अर्थ पूर्ण करण्यासाठी इथे एखाद्या शब्दाची गरज पडली आणि गरज पूर्ण करण्याचं काम गणेशने केलं आणि गणेश हा इथं विधानपूर्वक झाला. पुढचा मुद्दा, पीपल इलेक्टेड हिम. लोकांनी त्याला निवडलं, बरोबर. काय म्हणून निवडलं, सरपंच म्हणून निवडलं, एखादा बरोबर सीओ म्हणून निवडलं. म्हणून इथं सीओ हा शब्द कोणासाठी आला, हिमसाठी आलेला आहे. म्हणून हे सुद्धा कोणाचं झालं मित्रांनो, कॉम्प्लिमेंटचं काम करतं. आता एक लक्षात आलं असेल, इनकम्प्लीट प्रेडिकेशनला डायरेक्ट वर्बच्या पुढे सुद्धा एखाद्या शब्दसमूहाची गरज असते तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो. परंतु ऑब्जेक्ट येऊन सुद्धा वर्बच्या पुढे ऑब्जेक्टला सुद्धा अर्थ पूर्ण करण्याची एखाद्या शब्दसमूहाची गरज असते तेव्हा ते पण इथं कॉम्प्लिमेंटचं काम करतं, तेव्हा त्याला ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट म्हणतो. मग आता दोन गोष्टी लक्षात ठेवा, टाइप्स ऑफ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार पडतात. स्टेप बाय स्टेप आपण मित्रांनो पुढे जाऊयात. समजत असेल, कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर खाली मित्रांनो लाईक करा, बरोबर, खाली कमेंट्स करा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुम्हाला एखादा टॉपिक अवघड वाटतोय, टफ वाटतं, एखादी कन्सेप्ट अनक्लिअर होत नाही तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता. त्यावरती आपण व्हिडिओज बनवण्याचा काय करूयात, प्रयत्न करूयात. त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होणार आहे. बघा आता टाइप्स ऑफ कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार पडतात, एक आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दुसरा असतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे याला काय म्हणूया आपण, कर्त्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून, बरोबर, कर्त्याचे विधानपूरक. काय म्हणूया आपण, कर्त्याचे पूरक किंवा विधानपूरक. कर्त्याचा अर्थ पूर्ण करतं, सब्जेक्टचा अर्थ पूर्ण करतं, सब्जेक्ट बद्दल माहिती सांगतं तेव्हा त्याला काय म्हणायचं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं. आणि इकडे ज्यावेळेस ऑब्जेक्टचा अर्थ पूर्ण करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणूयात मित्रांनो, कर्माचे पूरक. कर्त्याचं पूरक आणि कर्माचं पूरक अशा दोन गोष्टी क्लिअर झाल्या. मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट या गोष्टी आता क्लिअर होतील. पहिला मुद्दा आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये बघितलं, सब्जेक्ट आणि वर्ब येतो आणि त्याच्या पुढे काहीतरी घ्यावं लागतं तेव्हा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तयार होतं. आणि ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगण्यासाठी पुढे एखादा शब्द समूह घ्यावा लागतो, शब्द घ्यावा लागतो किंवा वाक्य घ्यावं लागतं तेव्हा ते ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम करतं. मग आता लक्षात ठेवा, पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात आपण, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मुद्दा क्लिअर होऊन जाईल. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये काय, वेन कॉम्प्लिमेंट डिस्क्राइब्स द सब्जेक्ट. खूप IMP मित्रांनो, कोणाला डिस्क्राइब करतोय, सब्जेक्टला डिस्क्राइब करतो, इज कॉल्ड सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यालाच काय म्हटलं जातं, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. आणि म्हणून हे झालं कर्त्याचं पूरक. पुढं सम इंट्रान्झिटिव्ह वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. आता खूप IMP मुद्दा आहे, याच्यावरती ऍज इट इज प्रश्न येतो, बरोबर, वेगळं बघायची गरज पडत नाही. काही वर्ब ट्रान्झिटिव्ह असतात तर काही वर्ब इंट्रान्झिटिव्ह असतात. मग ट्रान्झिटिव्ह वर्बना काय, ऑब्जेक्टची गरज असते, कधी कधी कॉम्प्लिमेंटची पण गरज असते. इंट्रान्झिटिव्ह वर्बला तर गरज असतेच असते. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्बच्या पुढे डायरेक्ट काय वापरलं जातं, मग सपोर्ट करण्यासाठी या वर्बच्या पुढे एखादं नाउन, एखादं प्रोनाउन, एखादं ऍडजेक्टिव्ह
फ्रेज क्लॉज घ्यावा लागतो, तो अर्थपूर्ण करतो आणि अर्थपूर्ण करतो म्हणून त्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट म्हणतात. हे वर्ब सम बरोबर काय वर्ब, सम इंट्रान्झिटिव्ह वर्ब ॲज मेन वर्ब. लक्षात ठेवा, ॲज मेन वर्ब. ॲज मेन वर्ब म्हणून जर आले तर त्यांच्या पुढे काय येतं मित्रांनो, डायरेक्ट कॉम्प्लिमेंट वापरलं जातं. मग हा मुद्दा लक्षात ठेवा, इथं मात्र लक्षात ठेवायचं ॲज मेन वर्ब. काय म्हणून आले पाहिजे, ते मेन वर्ब म्हणून आले पाहिजेत, तेव्हा त्या पुढे डायरेक्ट काय असेल, कॉम्प्लिमेंट आलेलं असेल. बघा आता टू बीच्या फॉर्म मध्ये आपल्याला माहिती आहे बी आहे, एम इज आर वॉज वर, सीम असेल, बिकम असेल, अपियर असेल, ग्रो, टेस्ट, साऊंड, लुक, स्मेल, टर्न, फील, गॉट, कीप, मेक. हे जे वर्ब आहेत त्या वर्ब जर मेन वर्ब आले तर यांच्या पुढे आपण काय घेऊ शकतो, कॉम्प्लिमेंट घेऊ शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा हे कुणाचं काम करतं, मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम करतं. आता याच्या पुढे काय येणार आहे, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधानपूरक किंवा विधीपूरक येणार आहे. ओके, आता थोडं पुढे जाऊयात. बघा द मॅन इज अ डॉक्टर. इथं द मॅन वाक्याची एनपी आहे, वाक्यात कोणाचं काम करते, तर सब्जेक्टचं काम करते. ई जे वाक्यामध्ये डायरेक्ट आलं का, टू बीचा फॉर्म आला. टू बीचा फॉर्म काय म्हणून आला, इथं एमई म्हणून म्हणजे मेन वर्ब म्हणून आलेला आहे. आणि इथं अ डॉक्टर ही जी फ्रेज आहे ही फ्रेज इथं आलेली आहे आणि ही फ्रेज कुणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. कुठली फ्रेज आहे तर ती नाउन फ्रेज वाक्यात कुणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. कारण मॅन आणि डॉक्टर ह्या दोन व्यक्ती कशा आहेत, एकच आहेत. दोन व्यक्ती कशा आहेत, एकच आहेत. बरोबर, दोन व्यक्ती जर डिफरंट असतील तर ते ऑब्जेक्ट आलं असतं, परंतु इथं दोन व्यक्ती सेम पर्सन आहेत म्हणून इथं काय झालं, ते कॉम्प्लिमेंट आलं. आणि कुणाबद्दल माहिती सांगतात, सब्जेक्ट बद्दल, म्हणून त्याला आपण काय म्हणूयात मित्रांनो, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणत असतो. पुढचं आहे टॉम इज अ डॉग. डॉग कुणा, डॉग टॉम कुणाचं नाव आहे, डॉगचं नाव आहे. म्हणून अ डॉग आणि टॉम हे दोन काय आहेत, अॅनिमल साठी दिलेलं नाव आहे टॉम या. बरोबर, आणि म्हणून डॉग कोण आहे, टॉम आहे. म्हणून टू बीच्या रूपापुढे डायरेक्ट काय आले, नाउन फ्रेज कुणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. इथं लक्षात ठेवा कॉम्प्लिमेंट म्हणून इथं आय आलेला आहे. आय हे प्रोनाउन आहे. लक्षात ठेवा कॉम्प्लिमेंट म्हणून जेव्हा प्रोनाउन येतं त्यावेळेस ते प्रोनाउन काय असतं, नेहमी सब्जेक्टिव्ह केसमध्ये असतं. कुठल्या केसमध्ये असतं, सब्जेक्टिव्ह केसमध्ये घ्यावं लागतं. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये असं तर ते काय आयचं मी झालं असतं, कारण इथं आय हे ऑब्जेक्ट म्हणून आलेलं नाही प्रोनाउन, तर ते कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीनं प्रोनाउन वापरला जाईल ऍज अ कॉम्प्लिमेंट म्हणून, तेव्हा त्या प्रोनाउनची सुद्धा कशी केस घ्यायची मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे. हा मुद्दा अगदी क्लिअर करून ठेवा. ओके, पुढं द मॅन सीम्स टायर्ड. मित्रांनो एक टॉपिक शिकत असताना बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होत असतात. व्यवस्थित जर तुम्ही पाहत असाल, तुमचा विथ पर्पज तुम्ही पाहत असाल तर मित्रांनो 100% कुठल्याही गोष्टीचा फायदा होत असतो. कमी असेल किंवा त्याची फ्रिक्वेन्सी कमी जास्त असू शकते प्रत्येकाची, परंतु तुम्हाला कंटेंट मधून काही ना काही शिकायला मिळत असतं हे मात्र निश्चित आहे. आणि जेवढं आपल्याला उपयोगाचं वाटतंय ते घेत चला, बाकीचं सोडून द्या. हा एक मुद्दा व्यवहार झाला. बघा द मॅन सीम्स टायर्ड. आता बघा द मॅन सब्जेक्ट आहे, सीम्स हे वर्ब आहे, टायर्ड हे कोण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. कोणाचं काम करतं तर कॉम्प्लिमेंटचं काम करतं. सी हॅज ग्रोन ओल्ड. ओल्ड कोणासाठी आलंय, बरोबर सी साठी आलं. आणि म्हणून हे कोण आहे, ओल्ड सुद्धा कोण आहे तर मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आहे जो कॉम्प्लिमेंटचं काम करतो. पुढे बघा हिज हॅबिट इज टू वर्क. लक्षात ठेवा हिज हॅबिट सब्जेक्ट झाला, हिज वर्ब. टू काय वाक्यातलं इन्फिनिटिव्ह आहे आणि हे इन्फिनिटिव्ह वाक्यात कोणाचं काम करतं तर कॉम्प्लिमेंटचं काम करतं. पुढचा आहे आवर मोटो इज टू वर्क. आपला मोटो काय आहे, वर्क करणे. बरोबर, मेहनत करणे, वर्क करणे. टू वर्क हे कोणाचं काम करतं, कॉम्प्लिमेंटचं काम करतं. हिज कॉन्स्टंट हॅबिट वॉज स्लीपिंग. त्याची एक हॅबिट मात्र नेहमी कॉन्स्टंट राहिली, कॉन्स्टंट होती. कुठली, स्लीपिंग. स्लीपिंग कोण आहे वाक्यामध्ये, जेरंड आहे. आणि जेरंडनं वाक्यात कोणाचं काम केलं तर कॉम्प्लिमेंटचं काम केलं. पुढचा आहे माय बिलीफ इज दॅट ही विल नॉट कम. माझा विश्वास आहे की तो येणार नाही. माझा विश्वास काय आहे, तो येणार. माय बिलीफ आणि दॅट ही विल नॉट कम हे दोन्ही काय आले, एकाच पर्सनसाठी, एकच कन्सेप्टसाठी आले. माय बिलीफ आणि दॅट ही विल नॉट कम ह्या दोन्ही कन्सेप्ट एकच आहेत. म्हणून डायरेक्ट टू बीच्या रूपाच्या नंतर जे आलेला वर्ड आहे, जो क्लॉज आहे तो काय कॉम्प्लिमेंटचं काम करतो. आणि तो मित्रांनो आलेला क्लॉज हा मित्रांनो कुठला आहे, नाउन क्लॉज आहे. क्लॉज वरचे प्रश्न सुद्धा जर स्ट्रक्चर क्लिअर असेल, वेगळं काहीच नाही, सब्जेक्ट म्हणून जर क्लॉज आला तर तो नाउन क्लॉज असणार आहे. ऑब्जेक्ट म्हणून जर क्लॉज आला तरी सुद्धा तो नाउन क्लॉज असणार आहे. कॉम्प्लिमेंट म्हणून जरी क्लॉज आला तरी तो नाउन क्लॉज असणार आहे. लक्षात ठेवा साध्या साध्या गोष्टी आहेत. ऍडवर्ब म्हणून जर क्लॉज आला तर तो ऍडवर्ब क्लॉज असणार आहे.
आणि वाक्यामध्ये अँटीसेडंट नसेल, मॉडिफायर म्हणून आला तर तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. स्ट्रक्चर क्लिअर करून घ्या. साधे साधे प्रश्न आहेत, साध्या कन्सेप्ट आहेत. या कन्सेप्ट तुम्हाला मित्रांनो ग्रामर सोपं करण्यासाठी हेल्प करणार आहेत अगदी. म्हणून या कन्सेप्टकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून करिता आता पुढच्या याच्यामध्ये आपण ऍडवर्ब सुद्धा क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे तुमचं स्ट्रक्चर चांगलं होण्यास मदत होणार आहे 100%. परंतु सिरीज व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. बघा आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे, तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कर्मपूरक. बरोबर, कर्माचं पूरक ज्याला आपण काय म्हणतो, कर्मपूरक, कर्माचं पूरक. आता हे कर्मपूरक काय आहे, वेन द कॉम्प्लिमेंट डिस्क्राइब्स द ऑब्जेक्ट. कुणाला डिस्क्राइब करतंय, कर्माला डिस्क्राइब करतं, इज कॉल्ड ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. इंट्रान्झिटिव्ह वर्बला तर गरज असते, परंतु ट्रान्झिटिव्ह वर्बला सुद्धा कधी कधी कॉम्प्लिमेंटची गरज पडते. म्हणून ते ऑब्जेक्टच्या पुढे काहीतरी घ्यावं लागतं, तेव्हा वाक्याचा विधानाचा अर्थ पूर्ण होत असतो. आणि याच्याकरिता आपल्याला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सुद्धा गरजेचं असतं, ज्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न सुद्धा विचारले जाऊ लागलेले आहेत. आता पहा, वी कन्सिडर्ड हिम ऑनेस्ट. कुणाला कन्सिडर केलंय आपण ऑनेस्ट, त्याला. हिम म्हणजे हिम हे वाक्यातला ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट झाला, हे वर्ब झालं. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, ज्यावेळेस म्हणून याला म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. द प्लेयर्स मेड कपिल कॅप्टन. इथं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि मित्रांनो हे कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट. द ज्युरी फाउंड हिम गिल्टी. सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे आणि हे कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. गिल्टी कुणाला, गिल्ट म्हणजे काय, दोष. कोणाला दोषी ठरवलाय, तर हिम म्हणजे त्याला. हिम बद्दल माहिती सांगतो गिल्ट हा शब्द, म्हणून ते झालं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पुढा मुद्दा बघा, एक्झरसाइज हॅज मेड हिज मसल्स स्ट्रॉंग. बरोबर, कुणाला स्ट्रॉंग म्हणताय, बरोबर. चला, एक्झरसाइज तर मसल्सला, हे शब्द मसल्स बद्दल माहिती सांगतो म्हणून तो झाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आय कन्सिडर द मॅन ट्रस्टवर्दी. कन्सिडर द, कुणाला कन्सिडर केलं, द मॅनला. द मॅन हे वाक्यातला ऑब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट, हे वर्ब आणि हे कॉम्प्लिमेंट. कुणाचं, ऑब्जेक्टचं कॉम्प्लिमेंट. वी थॉट हिम अ रॅस्कल. लक्षात ठेवा, बरोबर, कुणाला, त्याला. म्हणजे हिम हे ऑब्जेक्ट आहे आणि अ रॅस्कल ही नाउन फ्रेज कुणाचं काम करते, कॉम्प्लिमेंटचं काम करते. दे चोज हिम दिअर लीडर. लक्षात ठेवा, दे चूजचा पास्ट रूपाला इथं ऑब्जेक्ट आहे. कुणाला चूज केलं, त्याला. ऑब्जेक्ट हे वर्ब, हा सब्जेक्ट आणि हे दिअर लीडर ही पूर्ण कोण आहे, एनपी आहे. आणि एनपी कोणाचं काम करते, तर ओसी म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम करते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस ऑब्जेक्टच्या पुढे येणारा शब्द आणि ऑब्जेक्ट एकच असतील त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणायचं. एक कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा, ऑब्जेक्ट इक्वल टू कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट वर बरोबर येणारा शब्द आणि ते ऑब्जेक्ट एकच असतील तर त्याला काय म्हणायचं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ज्यावेळेस सब्जेक्ट इक्वल टू कॉम्प्लिमेंट असतं त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतो. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे कॉम्प्लिमेंटचे दोन प्रकार झाले. अगदी साधं सरळ आहे, बरोबर. चला आता बघूया, मला वाटतं बरोबर ग्रुप सी एक्झाम, मेन्सला एक्झामला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न येत असताना काय प्रश्न आहे बघा, आयडेंटिफाय द बरोबर फंक्शन काय दिलं, SPOCA of the underlined word in the following sentence and choose the correct option for their sequence. आता बघा इथं सब्जेक्ट दिला, युअर डॉटर इज प्रेटी. युअर डॉटर हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, इज ए वर्ब आहे. टू बीच्या पुढे डायरेक्ट जे येतं ते कोण असतं, कॉम्प्लिमेंट असतं. म्हणून हे मित्रांनो काय झालं, तर हे वाक्यामध्ये झालं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. हे काय झालेलं आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट झालेला आहे. म्हणून हा सब्जेक्ट बरोबर प्रेटी हा शब्द सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट साठी काय दिलं, CS दिलंय. म्हणजे सुरुवातीला CS असणारे ऑप्शन बघायचे, बाकी मित्रांनो काय करायचे, ऑप्शन एलिमिनेट करायचे. लक्षात आलं, कारण एलिमेंट ऑप्शन केले की आपल्याला काय करता येतं, उत्तरापर्यंत लवकर पोहोचता येतं. ओके, म्हणजे आपलं टाइम वाचतो मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचा टाइम मॅनेजमेंट, कारण स्पीड प्लस ॲक्युरसी इक्वल टू सक्सेस असतं. आपल्याला ॲक्युरसी बरोबर स्पीड महत्वाचा आहे. ही सब्जेक्ट झाला, मेड वर्ब झाला, हिज वाईफ हॅपी. आता इथं हे वर्ब आहे, हे ऑब्जेक्ट आहे आणि हे बघा हॅपी कुणाला बनवलंय त्यांनी, त्याच्या बायकोला. ओके, त्याच्या पत्नीला. ओके, आणि म्हणून लक्षात ठेवा हॅपी हा शब्द हिज वाईफ बद्दल माहिती सांगतो. म्हणून हिज वाईफ हॅपी हा शब्द डायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढे आलेला आहे आणि ऑब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो. म्हणून हे मित्रांनो झालं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. असे प्रश्न सोपे होते, परंतु
प्रश्नाची लेंथ जर बघितली तर आणि बाकीचे ऑप्शन यामुळे गोंधळून जातो आपण विनाकारण आणि प्रश्न चुकतो, असं करून चालणार नाही। मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट साठी काय दिले बघा, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट साठी काय दिलं, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट शेवटी आहे सीओ दिले, काय दिलंय सीओ, सीओ म्हणजे काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बघा। मग सीएस नंतर काय पाहिजे सीओ पाहिजे बघा, सीएस नंतर सीओ इथं आहे, इथं ए दिले म्हणजे आपला आन्सर मिळाले आपल्याला 2 याच्यामध्ये। म्हणजे गंमत लक्षात ठेवा, कन्सेप्ट क्लिअर असतील तर वेळ खूप वाचतो, 20 सेकंदामध्ये मॅक्सिमम आपण 20 सेकंद द्यायला लागतील आणि याच्यामुळे आपला वेळ वाचणार आहे। पुढे पण बघूयात आपण, ही हॅड गिवन द गर्ल अँड ऍपल, अँड ऍपल हा सब्जेक्ट झाला, वर्ब झाला, हे ऑब्जेक्ट झालं। आता अँड ऍपल आपण गर्लला तर म्हणू शकत नाही, अँड ऍपल आपण हिला तर म्हणू शकत नाही, याचा अर्थ अँड ऍपल बरोबर ही जी फ्रेज आहे ती नाउन फ्रेज सुद्धा कुणाचं काम करते मित्रांनो, ऑब्जेक्टच काम करते, पण ती थिंग असल्यामुळे तर डिरेक्ट ऑब्जेक्टचं काम करते आणि पर्सन काय करतं इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करतं। मग लक्षात ठेवा अँड ऍपल हे डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे, डिरेक्ट ऑब्जेक्ट साठी काय दिले आपल्याला बघावं लागेल, ओडी म्हणजे डिरेक्ट ऑब्जेक्ट दिलंय, पुढे ओडी पाहिजे, आहे का ओडी आहे। आणि पुढचं बघा, ही हॅड गिवन द गर्ल, फक्त वरचंच वाक्य खाली दिलेलं आहे, फक्त अंडरलाईन फक्त चेंज केली, द गर्ल हे आय ओ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं, इनडायरेक्ट ऑब्जेक्टला ओ आय दिलंय म्हणून ओ आय इथं दिलेला आहे, म्हणजे आन्सर नंबर 4 झालं। मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला वाक्यामध्ये येणारा ट्रान्झिटिव्ह कळलं पाहिजे, वाक्यामध्ये येणारं इनट्रान्झिटिव्ह म्हणजे सगळ्यात महत्वाचं, वाक्यातला आपल्याला सब्जेक्ट कळला पाहिजे, वाक्यातला आपल्याला ऑब्जेक्ट कळलं पाहिजे, वाक्यातला आपल्याला कॉम्प्लिमेंट समजलं पाहिजे, वाक्यातला आपल्याला ऍडवर्ब समजलं पाहिजे, काय समजलं पाहिजे ऍडवर्ब म्हणून कोण कोण येतं समजलं पाहिजे। मग बाकीच्या गोष्टी आहेत सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऍडवर्ब आणि आपल्याला वर्ब फॉर्म तर व्यवस्थित असणं गरजेचंच असतं। ह्या 5 गोष्टी मित्रांनो चांगल्या पद्धतीने जर समजून घेतल्या तर कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही, कारण सब्जेक्टचे प्रकार आहे, सिंपल सब्जेक्ट आहे, कंपाऊंड सब्जेक्ट आहे, वर्ड आहे, फ्रेज आहे, क्लॉज आहे, ऑब्जेक्ट डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, ऍडवर्ब म्हणून ऍडवर्ब येतं, वर्ड येते, फ्रेज येते, क्लॉज येतो बरोबर, प्रिपोजिशन वाक्याचं प्रिपोजिशनल फ्रेजेस वाक्यामध्ये ऍडवर्बचं काम करतात, हे सगळे मुद्दे IMP आहेत। म्हणून माझी विनंती आहे मित्रांनो, इंग्लिशचा अभ्यास करत असाल तर व्यवस्थितरित्या समजण्यासाठी या गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे। आपण मागं पण ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह तुम्हाला ऑब्जेक्ट आणि ऍडवर्ब मधला डिफरन्स त्या ठिकाणी समजणार आहे, सब्जेक्ट समजणार आहे, आज तुम्हाला कॉम्प्लिमेंट समजलाय ज्याच्यामध्ये सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट या गोष्टी सुद्धा तुम्हाला समजलेल्या आहेत। या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण इथं थांबूया बरोबर, आणि तुम्हाला जर काही कन्सेप्ट अनक्लिअर वाटत असतील तर लक्षात ठेवा, आपल्याकडं राज्यसेवेपासून बरोबर सरळ सेवेपर्यंत बँकिंग पर्यंत प्रत्येक एक्झाम साठी आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत। लक्षात ठेवा, आता संयुक्त ब आणि बरोबर संयुक्त गट क ह्या 2 एक्झाम आपल्या समोर आहेत। युट्यूबच्या माध्यमातून तर मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणारच आहे, परंतु सर्व काही बरोबर बेसिक टू ऍडव्हान्स जर तुम्हाला बॅचेस करायचे असतील तर अगदी फास्ट ट्रॅक पासून बरोबर सरळ सेवा बॅच पासून ऍडव्हान्स बॅच पर्यंत सर्व प्रकारच्या बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत। तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही डिपार्टमेंटल PSI असेल, बाकी सर्व एक्झामसाठी तलाट्यासाठी स्पेशल बॅच आपण काय मित्रांनो तयार केलेले आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण पाठीमागचे क्वेश्चन सुद्धा आपण क्लिअर केलेले आहेत। हे पण बॅच तुम्हाला जिथे अवेलेबल आहे, सरळ सेवेतली कुठलीही परीक्षा असू द्या तुम्हाला बॅचेस उपलब्ध आहेत। म्हणून करिता जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता, ऑफिसशी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही पूर्ण वेळ तुमच्यासाठी उपलब्ध आहोत। या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण इथंच थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरपर्यंत। तोपर्यंत अभ्यास करा, आगामी एक्झाममध्ये आपल्याला येणाऱ्या मेन्स एक्झाममध्ये कुठल्याही पद्धतीनं इंग्लिशमध्ये मार्क मिळवणं बंधनकारक आहे, कारण हा सब्जेक्ट मित्रांनो गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे। याच्यावरती कमांड मिळवली तर तुम्हाला आज ना उद्या 100% नोकरी लागणार आहे। या विषयाला जर तुम्ही अवॉइड करत असाल तर मित्रांनो या MPSC मधील कुठल्याही एक्झामची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही। म्हणून करिता तुम्ही टॉपिक बघा, जिथं अडचण येते तिथं सांगा, काही कन्सेप्ट अनक्लिअर असतील तर YouTube वरती पुन्हा मी तुमच्यासाठी प्रयत्न करेल, तुमच्यासाठी मी नेहमी उपलब्ध आहे। तुमच्या जे काही ॲडवाइस असतील त्याचं इथं स्वागत असेल। आज या लेक्चरमध्ये थांबूयात, पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये। धन्यवाद मित्रांनो।